रामकृष्ण हरी मंडळ श्री स्वामी समर्थ दिवाळीच्या सणाला सुरुवात झालेली आहे आणि दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजन यंदा 21 ऑक्टोबर 2025 म्हणजेच मंगळवारी आलेलं आहे. यंदा ही तिथी 2 दिवसात विभागून आली असल्याने बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका आहे, परंतु 21 तारखेला आपल्याला लक्ष्मीपूजन करायचे. सायंकाळी 6:10 ते रात्री 8:40 तुम्ही लक्ष्मीपूजन जे आहे तर ते करू शकता. लक्ष्मीपूजन हा दिवाळीतील सर्वात मोठा दिवस आहे. या दिवशी भगवान श्री गणेश आणि माता लक्ष्मी यासोबतच धनाची देवता भगवान श्री कुबेर यांची पूजा केली जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने लक्ष्मी पूजा कशी करावी याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ पाहणार आहोत. योग्य त्या पद्धतीने मंत्रासहित आज आपण पूजाविधी पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. लक्ष्मीपूजनासाठी जे साहित्य आपल्याला लागणार आहे तर ते अगोदरच आपल्याला गोळा करून ठेवायचं आहे आणि शुभ मुहूर्तावरती योग्य पद्धतीने आपण पूजा जी आहे तर ती करायची आहे. ही पूजा सायंकाळी केली जाते. त्यासाठी आपलं घर जे आहे तर ते सूर्यास्ताच्या अगोदरच आपल्याला स्वच्छ करायचं आहे. घरामध्ये कुठेही केर कचरा ठेवू नये. स्वच्छता ही माता लक्ष्मीला अतिप्रिय आहे. त्यासाठी या दिवशी आपलं घर अगदी स्वच्छ आपल्याला करायचं आहे आणि सूर्यास्तानंतर आपल्याला झाडून काढायचं नाही. त्यासाठी अगोदरच तुम्हाला झाडलोट जी आहे तर ती करून घ्यायची आहे. त्यानंतर तुळशीमध्ये आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. उंबरट्यावरती हळदीचं लेपन करू शकता. दोन्ही बाजूला उंबरट्याच्या दिवे लावून घ्यायचे, कारण की अमावस्येचा दिवस आहे. अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन केलं जातं आणि या दिवशी महालक्ष्मी जी आहे तर ती पृथ्वीवरती स्थिर स्वभावामध्ये वास करत असते. त्यासाठी आपल्याला या दिवशी उंबरट्यावरती हळदीचं लेपन करून माता राणीचं स्वागत करायचं आहे आणि त्या मुख्य दरवाजावरती झेंडूच्या फुलांचा आंब्याच्या पालांचं तोरण देखील लावून घ्यायचं आहे. दिवे लावून घ्यायची. त्यानंतर आपण पूजा करणार आहोत. शुभमुहूर्ताच्या अगोदर सर्व तयारी करून घ्यायची. त्यानंतर आपण जिथे पूजा मांडणार आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची. तिथे रांगोळीने स्वस्ती काढायचं. त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे. त्यावरती पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे आणि त्यावरती आपण पूजा मांडणी जी आहे तर ती करणार आहोत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराचे सर्व दरवाजे खिडक्या आपल्याला उघड्या ठेवायचे आहेत. किमान रात्रीच्या 12 वाजेपर्यंत आपण थोडेसे का होईना खिडकी दरवाजे उघडे ठेवायचे. लक्ष्मीपूजन सुरू असताना कोणासोबतही आर्थिक व्यवहार करू नये. या रात्री अखंड ज्योत तेवत ठेवावी, कारण की आपण ही पूजा करतो. त्यानंतर बरेच जण दिवा जो आहे तर त्याची काळजी घेत नाही, तर शक्यतो रात्रभर दिवा चालत राहावा किंवा 12 वाजेपर्यंत दिवा चालत राहावा. या पद्धतीने तुम्ही दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. दरवाजासमोर आपल्याला चप्पल बूट काहीही काढायचं नाही. आपलं मुख्य दरवाजा ही सुशोभित आणि स्वच्छ असेल याची काळजी आपल्याला घ्यायची. सर्वात आधी दीप प्रज्वलन करून घ्यायचं, म्हणजे दिवा लावून घ्यायचं, कारण की दिव्यापासूनच कोणत्याही पूजेला सुरुवात होते. तेव्हाच आपली पूजा जी आहे तर ती देवापर्यंत पोहोचते. तुम्हाला अक्षदांचं आसन द्यायचं आहे. त्यावरती तुम्ही समई किंवा दिवा ठेवायचा आहे. शक्यतो समईचा वापर करावा, कारण की या पूजेमध्ये मोठ्या पूजेमध्ये समईचा मान असतो. समईमध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो. समईला प्रज्वलित करून घेतली. त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून घेतलं. त्यानंतर स्वतःला देखील आपल्याला हळदी कुंकू लावायचे. पुरुष असतील तर गंध लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करायची. सर्वात आधी आपण आचमन करायचं आहे. आचमन केल्याने मनाची आणि शरीराची शुद्धी होते. 3 वेळा पाणी प्यायचं आहे आणि 4थ्या वेळा पाणी तामणामध्ये सोडायचे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः असं प्रत्येक वेळेस आपल्याला म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्याला संकल्प करायचे. संकल्प करत असताना डाव्या हाताने उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्यायचं. त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा, त्यानंतर 1 फूल घालायचं आहे. त्यानंतर आपलं नाव, संपूर्ण नाव, गोत्र, त्यानंतर आपण कुठे राहतो, आपण ही पूजा कशासाठी करतो याबद्दलची संपूर्ण माहिती सांगायची आहे. आपल्या इच्छा ज्या आहे तर त्या व्यक्त करायच्यात. त्यानंतर हा संकल्प आहे तर तो सोडायचा आहे. म्हणजे 2 वेळा आपल्याला पाणी जे आहे ते हातावरून तामणामध्ये सोडायचे. अशा प्रकारे संकल्प करून घ्यायचा. त्यानंतर कलश स्थापना करून घेणार आहोत. कलश स्थापना करण्यासाठी आपल्याला तांदळाची रास घालायचे. त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती कलश ठेवायचे. तुम्ही तांदळाने स्वस्ती किंवा अष्टदल कमल देखील काढू शकता. त्यानंतर त्यावरती कलश ठेवल्यानंतर कलशाला आपण हळदी कुंकू अक्षदा, 1 फूल, 1 रुपयाचं नाणं, सुपारी, त्यानंतर दुर्वा देखील घालू शकता. विड्याची 5 पाने किंवा आंब्याचा ढाळा तुम्ही त्यामध्ये घालू शकता. कलशावरती स्वस्तिक हे चिन्ह तुम्ही आवर्जून काढू शकता ओल्या कुंकवाने. त्यामध्ये 4 बिंदू आणि शेजारी 2 दांड्या देखील काढायचा आहे. माझ्याकडे असा कलश होता तर तो मी वापरात घेतलेला आहे. त्यामध्ये अष्टलक्ष्मी आहे, त्याला मी हळदी कुंकू लावून घेतलेला आहे. तुम्ही तांब्याचा तांब्या घेतला तर त्यामध्ये तुम्हाला स्वस्तिक हे
चिन्ह आणि हळदी कुंकवाचे 5 नाम ओढून घ्यायचे। सर्वात आधी श्री गणेशा करून घेऊया। तामणामध्ये अक्षदांचं फुलांचं आसन दिलं, त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित केली। गणपती बाप्पांना पहिल्यांदा पाण्याने, पुन्हा पंचामृताने, पुन्हा पाण्याने आपल्याला अभिषेक घालायचे। गणपती बाप्पांची पूजा करत असताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवे सर्वकार्येषु सर्वदा। त्यानंतर शेवटच्या पळीमध्ये हळदी कुंकू अक्षदा फुलं टाकायची आहेत, फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत, 2 वेळा पाणी घालायचं आहे। गंधोदक स्नानम समर्पयामी असं बोलून गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती आपण अभिषेक करून घेतलेला आहे। मूर्ती स्वच्छ करून घ्यायची किंवा तुम्ही ओम गण गणपते नमो नमः या मंत्राचा देखील जप करू शकता। गणेश स्तोत्राचं तुम्ही पठण करू शकता किंवा गणपती अथर्वशीर्ष देखील तुम्ही पाठ करू शकता, कारण की गणपती बाप्पांची योग्य त्या पद्धतीने या दिवशी पूजा केली जाते, कारण की भगवान श्री गणेशांचं पूजन देखील या दिवशी खूप महत्त्वाचं मानलं जातं। भगवान श्री गणेशांची कृपा असेल तर कोणतंही कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत असतं। त्यानंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक घालायचा आहे। तांदळाचं अक्षदांचं आसन द्यायचं किंवा तुम्ही फुलांचं आसन देऊ शकता, त्यावरती माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची। पहिल्यांदा पाण्याने, पुन्हा पंचामृताने, पुन्हा पाण्याने अभिषेक घालायचा आहे। तुम्ही हळदीने, ओल्या कुंकवाने देखील स्नान घालू शकता। माता लक्ष्मीला स्नान घालत असताना तुम्ही माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करू शकता किंवा तुम्ही या दिवशी श्री सुक्तम किंवा महालक्ष्मी अष्टकमचं देखील पाठ करू शकता। ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या गायत्री मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता किंवा ओम महालक्ष्मी नमः एवढं म्हटलं तरी सुद्धा चालेल। यानंतर भगवान श्री कुबेरांच्या मूर्तीवरती आपण स्नान घालणार आहोत। तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर मूर्ती घेऊ शकता, फोटो असेल तर फोटो घेऊ शकता, काहीच नसेल तर तुम्ही एक सुपारी घेतली तरी सुद्धा चालेल किंवा कुबेर यंत्र तुमच्याकडे असेल तर ते देखील तुम्ही स्थापित करू शकता। अक्षदांचं फुलांचं आसन द्यायचं आहे, त्यावरती कुबेरांची मूर्ती ठेवायची आहे। भगवान श्री कुबेरांच्या मूर्तीवरती पहिल्यांदा पाण्याने, पुन्हा पंचामृताने, पुन्हा पाण्याने आपल्याला स्नान घालायचं आहे। ओम श्री कुबेराय नमः, ओम श्री कुबेराय नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे। धनाचे अधिपती भगवान श्री कुबेरांचे पूजन केल्याने आपल्या घरामध्ये धन समृद्धी नांदते, घरामध्ये पैशाची कमतरता कधीही येत नाही। त्यासाठी महालक्ष्मीच्या पूजेसोबतच भगवान श्री कुबेरांची पूजा देखील करणं तेवढंच महत्त्वाचं आहे। अश्विन अमावस्येच्या या शुभ मुहूर्तावरती लक्ष्मी आणि कुबेरांचं पूजन केलं जातं। यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवतेचे म्हणून एक सुपारी स्थापित करायची। तामणामध्ये अक्षदांचं फुलांचं आसन देऊन त्यावरती एक सुपारी घ्यायची आहे। त्यानंतर सुपारीवरती पहिल्यांदा पाण्याने, पुन्हा पंचामृताने, पुन्हा पाण्याने स्नान घालायचं आहे। स्नान घालत असताना ओम श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवतांचं जे काही नामघोष असेल, जयघोष असेल, जय जयकार असेल तर तो करत तुम्ही या सुपारीवरती स्नान घालू शकता। त्या अशा प्रकारे आपण सर्व मूर्तीवरती स्नान घालून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे माझ्याकडे अष्टलक्ष्मीचा फोटो होता। फोटोवरती स्नान घालण्यासाठी आपल्याला फूल एका पाण्यामध्ये, शुद्ध पाण्यामध्ये बुडवायचं आहे। पहिल्यांदा फुलाने पाणी शिंपडायचं, परत पंचामृत शिंपडायचं, पुन्हा पाणी शिंपडायचं। अशा पद्धतीने शिंपडून फोटो स्वच्छ करून घ्यायचा, कोरडा करून घ्यायचा। त्यानंतर फोटोमधील मूर्तींना देखील म्हणजे गणपती बाप्पांची, महालक्ष्मीची आणि सरस्वतीची पूजा करून घेणार आहे। हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर माता लक्ष्मीचा फक्त फोटो असेल तर तो तुम्ही वापरू शकता किंवा सत्यनारायण महाराजाचा फोटो असेल तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली तरी सुद्धा चालेल। त्यानंतर 4 ठिकाणी जोडविड्याची पाने ठेवायची आहेत, त्यावरती हळदी कुंकू आणि अक्षदा देखील घालून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्यावरती पहिल्या पानावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची। गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा त्यानंतर फूल, कापसाचं वस्त्र अर्पण करायचं आहे। त्यासोबतच दुसऱ्या विड्याच्या पानावरती आपण माता लक्ष्मीची मूर्ती स्थापित करणार आहोत। माता लक्ष्मीला देखील हळदी कुंकू अक्षदा फूल आणि कापसाचं वस्त्र अर्पण करायचं आहे। शक्यतो या दिवशी माता लक्ष्मीला आपल्याला गुलाबाचं फूल किंवा कमळाचं फूल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे। महालक्ष्मीच्या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा। यानंतर तिसऱ्या विड्याच्या पानावरती भगवान श्री कुबेरांची मूर्ती ठेवायची आहे। भगवान श्री कुबेरांच्या मूर्तीवरती हळदी कुंकू अक्षदा कापसाचं वस्त्र आणि फूल देखील अर्पण करायचे। शेवटच्या पानावरती कुलदेवतेची सुपारी स्थापित करायची। कुलदेवतेला देखील हळदी कुंकू अक्षदा कापसाचं वस्त्र आणि एक फूल अर्पण करायचे। अशा प्रकारे सर्व देवी देवतांची पूजा करून झालेली आहे। त्यानंतर कलशाची पूजा करून घ्यायची। हळदी कुंकू अक्षदा एक फूल आपल्याला अर्पण करायचं आहे। सर्वमंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र तुम्ही म्हणू शकता।
किंवा ओम कलश देवताभ्यो नमः असं म्हटलं तरी सुद्धा चालेल। त्यानंतर 5 ठिकाणी तांदळाच्या राशी घालून त्यावरती आपल्याला 5 सुगड ठेवायचे आहेत। हे सुगड जे आहे तर ते लक्ष्मीपूजनाला तुम्हाला सहज बाजारामध्ये मिळून जाऊ शकतील किंवा तुम्ही 5 वाट्या घेऊन त्यामध्ये धान्याच्या राशी ठेवल्या तरी सुद्धा चालेल, कारण की या दिवशी धन आणि धान्याची पूजा केली जाते। 5 सुगडामध्ये धान्य भरून घ्या किंवा लाह्या, बत्ताशे, त्यानंतर नाणी, धने, तांदूळ असे लक्ष्मीला ज्या आवडतात तर त्या वस्तू तुम्ही यामध्ये भरू शकता। हळदी, कुंकू, पुष्प, अक्षदा वाहून पूजा करायची। त्यानंतर लक्ष्मीपूजनातील महत्त्वाचा गोष्ट म्हणजे झाडूला देखील अक्षदांचं आसन द्यायचं, त्यावरती झाडू ठेवायचा। झाडूला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल वाहून झाडूची देखील माता लक्ष्मी स्वरूप समजून आपल्याला पूजा करायची। या दिवशी दागिन्यांची, सोन्या नाण्याची आणि धनाची देखील पूजा केली जाते। त्यासाठी तुमच्या घरामध्ये जे काही अलंकार असतील, दागिने असतील तर त्या दागिन्यांवरती देखील हळदी, कुंकू, अक्षदा, फूल वाहून पूजा करायची आहे। नैवेद्यामध्ये जो तुम्ही फराळ बनवलेला आहे तर तो नैवेद्य दाखवायचा आहे। पाण्याने भरीव चौकोनी मंडल करून त्यावरती नैवेद्य ठेवायचा। त्यानंतर 3 वेळा पाणी फिरवायचं आहे। नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी असं बोलायचं आहे। त्यानंतर लक्ष्मी मातेसमोर 1 विडा देखील अर्पण करायचा आहे। जोडविड्याच्या पानावरती खारीक, खोबरं, हळकुंड, सुपारी, 1 रुपयाचं नाणं, हळदी, कुंकू, अक्षदा, 1 फूल व्हायचं। या दिवशी पैशाची देखील पूजा केलेली जाते। त्यासाठी अक्षदांचं आसन ठेवून त्यावरती पैसे ठेवायचे। पैशावरती हळदी, कुंकू, अक्षदा, 1 फूल अर्पण करायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला सर्व पूजा उरकून घ्यायची आहे। या दिवशी जास्त महत्त्व असतं तर ते लाह्या आणि बत्तासेला। लाह्या आणि बत्तासेचा नैवेद्य देखील तुम्ही माताराणीला नक्कीच अर्पण करा, कारण की हा नैवेद्य महालक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। यासोबतच सुगडामध्ये भरून देखील लाह्या आणि बत्तासे आपल्याला ठेवायचे आहेत। जे लाह्या आपण घेतलेले आहेत नैवेद्यासाठी ह्या सर्व लाह्या आपल्याला सर्व पूजेमध्ये अर्पण करायचे आहेत। यासोबतच थोडेसे धने घ्यायचे। हे धने देखील आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती, उरलेल्या सर्व मूर्तींवरती किंवा या पूजेमध्ये कलशावरती सर्व पूजेमध्ये आपल्याला अर्पण करायचे आहेत। या दिवशी हे एक काम आपल्याला विसरायचं नाही, कारण की या दिवशी सर्व देवी देवतांच्या मूर्तीवरती, पूजेवरती आपल्याला लाह्या आणि धने जे आहे तर ते अर्पण करायचे आहेत। त्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे, आरती करून घ्यायची आहे। कापूर लावून तुम्ही आरती करू शकता, गणपती बाप्पांची, माता लक्ष्मीची। त्यानंतर घालिंग लोटांगण प्रार्थना करू शकता। सर्वांनी येऊन नमस्कार करायचा आहे। सर्वात शेवटी क्षमा प्रार्थना करायची आहे। माता लक्ष्मीकडे आपण क्षमा मागायची आहे की माझ्याकडून मी जी यथाशक्ती माझ्या श्रद्धेने, पूर्ण श्रद्धेने जी तोडकी मोडकीची पूजा केलेली आहे त्यामध्ये काही कमतरता असेल, माझ्याकडून चुकून एखादी चूकभूल झाली असेल तर मला क्षमा कर आणि तू माझ्या घरामध्ये स्थिर स्वरूपामध्ये, स्थायी स्वरूपामध्ये वास कर, अशी प्रार्थना करायची आहे। त्यानंतर घंटी जी आहे तर ती आपल्या डाव्या हाताला येईल अशा प्रकारे ठेवायचं आहे। घंटीला देखील हळदी, कुंकू, अक्षदा, फूल व्हायचं आहे। अशी घंटीची देखील पूजा करून घ्यायची आहे। अशा रीतीने आपल्याला लक्ष्मीपूजन जे आहे तर ते अगदी योग्य पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने करायचं आहे। अशा रीतीने अगदी योग्य पद्धतीने लक्ष्मीपूजन करून झाल्यानंतर तुम्ही श्रीसूक्ताचा पाठ करू शकता, विष्णू सहस्त्रनाम वाचू शकता, ललिता सहस्त्रनाम वाचू शकता, कनकधारा स्तोत्र वाचू शकता, महालक्ष्मी अष्टकम 3 वेळा वाचू शकता। महालक्ष्मीच्या गायत्री मंत्राचा जप तुम्ही 108 वेळा करू शकता। ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, किंवा महालक्ष्मीचा कमलात्मक मंत्र अतिशय प्रभावी आहे। ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता, किंवा महालक्ष्मीच्या साध्या सोप्या मंत्राचा जप तुम्ही ओम महालक्ष्मी नमः असं देखील तुम्ही जप करू शकता। अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा करून योग्य त्या सेवा तुम्ही या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये योग्य ती माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। माझ्याकडून तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।